नमस्कार, माझं नाव सानिका आहे आणि तुमचं स्वागत आहे कार्विस कल्चर मध्ये। थँक्यू। 200 रुपए टी शर्ट के साथ प्रिंट करके आणि साईज नुसार सब साइज सेम 0 से डबल एक्सएल तक साइज। अच्छा, ज्याचा पोट नाही तो शेट नाही। आवडते ना कुठला कच्चा भाजीपाला घ्या, थोडासा बटाटा टाका, थोडंसं पाणी टाका, त्याला मिक्स करत तळून घ्या। टू वे दोन्ही बाजूने वापरू दोन्ही बाजूने यूज करू शकतो। कलर एकमेकावर लागणार नाही। हँड वॉश मशीन वॉश काही करा। घेऊन द्या। आता खेचलात वजन दिलं तरी निघणार नाही। जेवढ्याला टाईट लॉक करणार तेवढं ते घट्ट बसणार। तुम्हाला काढायचं आहे तुम्ही काढून अगेन याला काढून दुसरीकडे लावायचं लावू शकता। हा पण रिव्हर्सेबल आहे ना? ऑल रिव्हर्सेबल। आणि ह्याची काय प्राइस आहे? तर आता आहे हे समोरचं जे आहे ना ते एअरपोर्टचा एरिया आहे। पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसणार आहे एअरपोर्टचा एरिया, दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ जे होत आहे ते। आणि आता आपण जात आहोत एक फेस्टिवल बघायला। कोणतं फेस्टिवल ते मी सांगणार आहे थोड्याच वेळात। विमान विमान तेव्हा वरती आलं विमान, खूप जवळून आलेलं आहे। एअरपोर्ट आपल्याला खूप जवळून दिसणार आहे ते। मस्त मस्त, चलो। तुम्ही विचार कराल की विमान कधी बघितलेलंच नाहीये का, पण ही गोष्ट जी आहे ती नवी मुंबईकर जे आहेत त्यांनाच कळणार आहे की विमान फर्स्ट लँडिंग होताना आपण आता पाहिलेलं आहे। खूप छान वाटलं। गर्दी गर्दी, लँडिंग साठी गर्दी बघा किती आहे। आम्ही तर लाईव्ह बघितलेला आहे। हा खरा आनंद आहे पनवेल मध्ये पहिल्यांदा लँडिंग। हा माहिती असेल म्हणून एवढी गर्दी असेल। झालं, आम्हाला माहिती नव्हतं तरी पण ते बाय चान्स आम्हाला ते योग जुळवून आलेला आहे। इथे गर्दी दाखवते मी तुम्हाला लँडिंग बघण्यासाठी। बाप रे बाप, एवढं सगळ्यांना कळतं कसं? हो, सगळे रिक्षा वगैरे घेऊन आलेले आहेत लँडिंग बघण्यासाठी। ये आम्हाला पण दिसलं एरोप्लेन एरोप्लेन। तर हा जो एरिया आहे ना तो दिबा पाटील विमानतळाचा खूप मोठा एरिया आहे। छान छान। आता आपण जाऊया फेस्टिवल बघायला। पनवेल मधलं सगळ्यात मोठं फेस्टिवल आहे ते फेस्टिवल मी तुम्हाला दाखवायला नेते। पहिले कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, तर तिकडे आता जायचं आहे। विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत रोटरी पनवेल महोत्सव येथे आणि हे रोटरी पनवेल महोत्सव 22 डिसेंबरपासून चालू झालेला आहे 31 डिसेंबरपर्यंत। आणि ह्या महोत्सवचा वेळ आहे संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत। तर बघूया हे जे रोटरी महोत्सव जे आहे ते कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी इथे आहे। पहिलं हे रसेकर महाविद्यालय आहे, त्याच्या समोरच रोटरी पनवेल फेस्टिवल आहे। तर चला आता बघूया आतमध्ये कोणते कोणते स्टॉल्स आहेत। चला जाऊया रोटरी पनवेल फेस्टिवल बघायला। पण त्याआधी रोटरी पनवेल फेस्टिवल बघायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तिकीट काढावं लागणार आहे आणि ते तिकीट किती आहे ते आपण तिकडेच जाऊन बघूया। तर फर्स्ट आपण तिकीट काउंटरकडे जाऊया। इथे तिकीट काउंटर आहे आणि इथे त्यांनी मस्त अरेंजमेंट केलेली आहे की ज्यांच्याकडे कॅश असेल त्यांनी कॅशची साईड वेगळी ठेवलेली आहे आणि ऑनलाईनची साईड वेगळी ठेवलेली आहे। म्हणजे ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर एका साईडला आहे आणि कॅश द्यायची असेल तर एका साईडला। आणि हे कार्ड जे आहे ते अद्वीला मिळालेलं आहे शाळेतून, त्याच्यामुळे अद्वीचा तिकीट फ्री आहे। आता आम्हालाच तिकीट काढावं लागेल। तर किती तिकीट आहे ते आपण तिकडेच जाऊन बघूया तिकीट काउंटरमध्ये।
तर इथे तुम्ही बघताय की 30 रुपये एक पर पर्सन 30 रुपये असं तिकीट आहे. असे 2 तिकीट आम्ही काढलेले आहेत आणि आधीसाठी फ्री आहे. ॲक्च्युली लहान मुलांसाठी फ्रीच आहे, त्याच्यामुळे शाळेतले पास फक्त पॅरेंट्सना आतमध्ये फेस्टिवल बघायला जायला पाहिजे ना, म्हणून ते पास दिले जातात. हे बघा आधीचं तिकीट त्यांनी घेतलेलं सुद्धा. आपले कूपन करा लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ आत्ताच आपले कूपन करा लकी ड्रॉ आणि पेन आत्ताच आपले कूपन करा लकी ड्रॉ जिंका एक लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ. आम्हाला लकी करा. आमची आरूची मम्मी आहे तिकडे कामाला, त्याच्यामुळे आम्हाला लकी करा. रात्री 10 वाजता रिझल्ट आहे. अच्छा बरं धनावडे नाही आल्या. धनावडे अक्षता धनावडे इथे नाही. अच्छा बरोबर. हे कुठे ठेवायचं? ओके पण भरलेला आहे. आता ड्रॉपबॉक्समध्ये टाकूया आपण. आज रात्री 10 वाजता लकी कोण आहे काय माहिती. गेल्या वेळेला गेम होता त्यांचा. हा तन्मणी जिंकलेला आपण. ड्रिल न करता आपल्या टाईल्सला हे रॅक जे आहेत ते कसे अडकून ठेवायचे हे आता आपण पहिलं बघणार आहे. तर दादा सांगाल तुम्ही मला? व्हॅक्यूम ॲक्सेसरीज येतात नॉन शिपिंग नॉन ड्रिलिंग वाले. त्याला ड्रिलिंग केले मारायची गरज नाही लागत. जसं पाहिजे तसं रफटब यूज करा. रफटब यूज करा. तुम्हाला पाहिजे तुम्ही काढून कुठेही लावू शकतात. हा व्हॅक्यूम आला. लावायचं कसं, याला नळाखाली धुवून घेतलात ना की एकदा पुसून घ्या. ज्या ठिकाणी लावायचं त्या टाईल्सला क्लीन केलात की असं ठेवून द्यायचं आणि चारी साईडने चांगलं प्रेस केलात की हा झाला लॉक. मग याच्यावरती कॅपिंग येते. कॅपिंग लावलात ना, ते कॅपिंग काय करतं पाण्यापासून गरमीपासून इव्हन जे नमी येते व्हॅक्यूमला त्याच्यापासून वाचवणार. मग हा जो याच्या आतमध्ये गॅप आहे ना, त्या गॅपमध्ये बघा सर्वांमध्ये अशी सायडिंग दिलेली आहे. त्या सायडिंगमध्ये गॅपमध्ये असं अडकवलात त्याला टाईट लॉक करून ठेवून द्या. आता खेचलात वजन दिलात तर हे निघणार नाही. जेवढ्याला टाईट लॉक करणार तेवढं ते घट्ट बसणार. तुम्हाला काढायचं आहे तुम्ही काढून अगेन याला काढून दुसरीकडे लावायचे लावू शकतात. तसं आहे. आणि प्राइस काय आहे? हे कसं 400 450 पासून स्टार्टिंग आहे. 450 ते घेऊन 1750 पर्यंत प्राइसिंग जातो. अच्छा म्हणजे जशी साईज असेल तशी तुमची जशी साईज जसा लेंथ आणि जसं व्हॅक्यूम असतो ना तसं त्याची लेंथ आणि वेट उचलण्याची कॅपॅसिटी वाढते. अच्छा आणि हे कॉर्नर पीस पण तसंच आहे? हो याला 2 व्हॅक्यूम लागतात 850ला. अच्छा ओके. वर्षभराची वॉरंटी येते. काही होत नाही. स्टीलचे प्रोडक्ट आहे. लॉंग टाइम कसं पाहिजे तसं यूज करा. रफ टफ. अच्छा आणि ऑनलाईन सेलर पण आहात तुम्ही? ऑनलाईन ओनली एक्झिबिशन सेलर. एक्झिबिशन या ऑल ओव्हर इंडिया आम्ही एक्झिबिशन मध्ये सेल करतो. ओके ओके ठीक. तसं ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. जशी साईज आहे तसं तुमची प्राइस वाढत जाणार आहे. हो सोप केस येतात असे व्हॅक्यूम. आणि मेन गोष्ट हे जे व्हॅक्यूम आहेत ना हे कास्टिंगचे आहेत. रबरमध्ये आहेत. सिलिकॉनवाले येतात किंवा कुठले सिलिकॉन रबर मिक्स येतात. ते लावलात की सिलिकॉन कसं गरमीमुळे हीट होऊन पडण्याची शक्यता येते. आता याला कितीही नॉर्मली मी असं ठेवून दिला आणि टाईट केला. आता किती वजन दिलं या खेचायची कोशिश केली ना तरी हे निघणार नाही. रबर घट्ट बसतो. हो हे रबर आहे ना. आग कसं आहे आग त्याचा कधी एक्सपायरी डेट नसतो. लॉंग टाइम पाहिजे तेवढा यूज करा. बरोबर. कसं आहे छान असं प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर फेस्टिवलला भेट द्यावं लागेल कारण हे ऑनलाईन सेलर नाही आहे. खूप छान आणि थँक्यू दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर आता आपण आलेलो आहोत कपड्यांच्या स्टॉलवरती. इथे आपल्याला कॉर्ड सेट कॉटनचे कपडे आपल्याला मिळणार आहेत. सगळं जयपुरीमध्ये येणार. अच्छा हे आपल्याकडे लहान मुलींपासून सुरुवात आहे जयपुरी कॉटनमध्ये. 850. लहान म्हणजे किती वर्ष? हे 1 वर्ष ते तुम्हाला 6 वर्षापर्यंत भेटेल. जयपुरी कॉटनमध्ये हे 400ला येणार आणि जे 6 वर्षाचं आहे ते तुम्हाला 550ला येणार. प्युअर कॉटन. आणि हे लहान मुलींचे झाले. आणि मोठ्यांमध्ये पाहिजे तुम्हाला 1 पीस आहे जयपुरीमध्ये कॅम्ब्रिक कॉटन. अच्छा आतमध्ये स्लीव्ज आहे. तुम्हाला लावायचे तुम्ही लावू शकता. 1 साइड पॉकेट्स येणार प्युअर कॉटनमध्ये. हा तुम्हाला येणार 750. अच्छा ओके. मग तसेच ते कॉटनचे कॉट सेट लावले ते येणार तुम्हाला 850. त्याच्यामध्ये पण मीडियम पासून 2XL पर्यंत साईज भेटेल. आणि कलर क्लॉथ गॅरंटेड आहे. 800. जीन्सवरचे पण हे शर्ट आहे. हे मेन्स वेअर मध्ये शर्ट्स आहे. ते 650ला आहे कॉटन मध्ये.
मेन्स आणि वुमेन्स दोन्ही हा, आहेत आपल्याकडे. युनिसेक्स. आणि नाईटी पण आहे, गाऊन पण नाही आहे. नाईटी नाही ते मग हे काय वन आहे? पीस आहे हा वन पीस आहे का? हा. ओके. ए लाईन मध्ये. मग असे जॅकेट्स येणार रिव्हर्सेबल मध्ये, दोन्ही कडून वापरू शकता. ओके. हा, डबल साईडचे. ह्याची काय प्राइस आहे? हे 600 ला आहे मॅडम. ओके. 2 वे, दोन्ही बाजूने वापरू दोन्ही बाजूने यूज करू शकतो. शकता. कलर एकमेकावर लागणार नाही. हँड वॉश, मशीन वॉश काही करा. प्रत्येकामध्ये साईज आहे, कलर आहे. आणि हे वाले कसे आहेत? ते 750 आहे मॅडम. 750. त्याला इनसाइडला पॉकेट्स आहे, इनसाइडला स्लीव्ज आहे आणि वन साइडला पॉकेट्स येणार. अच्छा. कलर क्लॉथ गॅरंटेड आहे, कलर ब्लीड नाही आणि होणार. हा मोठा लॉंग वाला लॉंग जॅकेट कराची लेन्थ, अच्छा. ओके. हा पण रिव्हर्सेबल आहे ना? ऑल रिव्हर्सेबल. आणि ह्याची काय प्राइस आहे? 1350. 1350. पूर्ण कॉटन मध्ये आहे. प्लाझो स्कर्ट्स काय हवंय ते तुम्हाला मिळणार आहे. लहान मुलींचे कपडे पण कुठला आहेत. चाहिए कितना बोल रहे? आणि आपण ऑनलाईन सेलर पण आहात की फक्त? ऑनलाईन आहे माझा गंगा फॅशन स्टुडिओ, ठाणेचा आहे मी. आपण ऑनलाईन सुद्धा करतो. अच्छा. आणि समजा मोबाईल थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर आहे 9167506099. ओके. म्हणजे ह्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हॉट्सॲप तेच नंबर इंस्टाला मेन्शन केलाय मी. ओके. ओके. ठीक आहे. ऍड्रेस सकट आहे. अच्छा. आणि इन्स्टा आय डी काय आहे तुमचा? गंगा फॅशन स्टुडिओ. गंगा फॅशन स्टुडिओ. थँक्यू. इथे मराठी स्लोगन्समध्ये लहान मुलांचे, मोठ्यांचे टी शर्ट्स आहेत. खूप छान छान असे वेगळे टी शर्ट्स आहेत. ते दिलंय पहिलं म्हणजे मराठीत बोलायचं. हे अद्वीसाठी आहे आईचं शेपूट. साखरेचं पोतं, आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली. बाबा मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली. ज्याचं पोट नाही तो शेत नाही. तर तुम्ही बघितलेलंच असेल की ज्याला पोट नाही तो शेट नाही. त्याच्यामुळे पोट वाढलेल्यांनी नाराज होऊ नका, कारण पोट ज्याचं वाढले तोच शेट आहे. आणि इथे दुसरं आहे झोपा आणि झोपू द्या. वा, छान असे स्लोगन्स आहेत, वेगवेगळे स्लोगन्स आहेत. तर असं टी शर्ट तुमच्याकडे नक्की असावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी तुम्हाला आणि हे जे टी शर्ट्स आहेत ना ते वेगवेगळ्या साईजमध्ये आहे आणि वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहे. तर ह्यासाठी तुम्हाला एकदा ह्या फेस्टिवलला नक्की भेट द्यायला लागेल, तर नक्की या. तर आता आपण आलेलो आहोत कारवीज कल्चर ह्या एक्झिबिशनच्या स्टॉलमध्ये. तर मॅडम तुमचं नाव सांगाल? माझं नाव सानिका आहे आणि तुमचं स्वागत आहे कारवीज कल्चरमध्ये. Thank you. आमच्याकडे ड्रेसेस, कुर्तीज, साडीज सगळे प्रीमियम कॉटनमध्येच अवेलेबल आहेत. शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज, ड्रेसेस, कॉर्सेट्स पण आहेत. अच्छा. आणि आपली ऑफर चालू आहे कोणती? हो हो, ऑफर चालू आहे. पनवेल फेस्टिवलला जर तुम्ही शॉप केले माझ्याकडे तर तुम्हाला जे ना सॉर्टेड 3 साईजेस, एनी 3 वरती 15% ऑफ आहे, एनी 5 वरती तुम्हाला 20% ऑफ आहे. मी तुम्हाला शॉर्ट कुर्तीज दाखवते जे माझ्याकडे न्यू कलेक्शनमध्ये आहेत सध्या. हे असे जयपुरी आहेत ना शॉर्ट कुर्तीज आहेत माझ्याकडे 599ला जे अवेलेबल आहेत. त्यासोबतच आहेत ना आपल्याकडे खूप चांगल्यापैकी आहेत ना स्कर्ट्स आहेत, वन पीस आहेत, स्कर्ट आहेत, शॉर्ट कुर्ती ड्रेसेस आहेत. आणि आपल्याकडे जर तुम्ही बघायला आलं तर तिकडे साडीज पण आहेत. पारिजातची जी साडी आहे इकडे खूप फेमस, सगळे सिरियल्स मध्ये नवीन आलेली आहे ती आमच्याकडे ऑलरेडी सोल्ड आउट झालेली आहे. आणि ती अजून पण साडीज आम्ही तुमच्यासाठी अवेल करू शकतो. जर तुम्ही आला इंस्टाग्रामवरती मेसेज केला, DM करा आणि तुमच्यासाठी ती साडी इन्स्टा आय डी सांगाल? कारवीज @कारवीज कल्चर. ओके. कारवीज विथ .E आणि कल्चर विथ .L. कारवीज कल्चर वरती तुम्ही आम्हाला DM करा. आमचं पूर्ण कलेक्शन तिथे आहे. सो डू शॉप. थँक्यू सो मच. आणि व्हॉट्सअप वरती समजा कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल वरती तर नंबर आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स. अच्छा. ओके. हा व्हॉट्सॲप तुम्ही करू शकता. मग व्हॉट्सॲपमध्ये तुम्हाला Yes. हे कराल फोटोज वगैरे पाठवून. ऑनलाईन सेलर आहात तुम्ही? हो हो. ओके. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. आता मी एका स्टॉलवर घेऊन आलेले आहे, ते म्हणजे सगळ्यांचं आवडतं मंचुरियन. हल्ली मंचुरियनचा खूप क्रेज आहे आणि मंचुरियन खूप खाल्लं जातं. तर मंचुरियनचा मसाला फक्त भाज्या कापायच्या, मसाला मिक्स करायचा आणि तळायचं इतकंच राहिलेलं आहे. तर ते आता आपण बघणार आहोत की कसं आणि कशा प्रकारे मंचुरियन केलं जातं. तर चला आपण दादांकडून विचारून घेऊया. कच्चा भाजीपाला कट करून घ्या. जर आवडते ना कुठला कच्चा भाजीपाला घ्या, थोडासा मसाला टाका, थोडंसं पाणी टाका, त्याला मिक्स करत तळून घ्या. जर आवडते ना कुठला कच्चा भाजीपाला घ्या, थोडासा मसाला टाका, थोडंसं पाणी टाका, त्याला मिक्स करत तळून घ्या. बाकी घरचं काय चिकन, पीठ, बेसन पीठ, कुठले मसाले घ्यायचे, थोडासा मसाला आणि फक्त पाणी टाका, त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला डायरेक्ट तेलामध्ये तळून घ्यायचं. मसाला फक्त त्याला
बसायला लागला पाहिजे. जास्त पाणी टाकून पातळ करायचं नाही, बसायला लागला पाहिजे एवढंच पाणी टाकायचं. व्यवस्थित पीठ आलं का डायरेक्ट तेलामध्ये तळून घ्यायचं. बाकी घरचं काहीही टाकायची गरज नाही. तिखट नाही, मीठ बेसन मीठ कुठे मसाला करायचा. मिक्स केलं का डायरेक्ट फ्राय करून घ्यायचं. 2 मिनिटांमध्ये खायला द्याल तर किती भाजीला कुठला कच्चा भाजीपाला तळून खाऊ शकता. मंचुरी वगैरे डायरेक्ट घरी बनवून खाऊ शकता. एकशा घरचं काहीच नाही. बनवायची पद्धत एकदम सोपी. कुठला कच्चा भाजीपाला घ्या, थोडासा मसाला का आणि फक्त पाणी. व्हेज असो किंवा नॉनव्हेज बनवायची पद्धत सेमच आहे. आवडत देतो थोडासा मसाला आणि फक्त पाणी याला पूर्णपणे मिक्स करून डायरेक्ट फ्राय करून घ्यायचं. एकदम सोपं आहे, कोणी बनवून खाऊ शकतं. सर्व प्रकारच्या भाज्यांची पकोडे, गोबीचं मंचुरियन डायरेक्ट घरी बनवून खाऊ शकतं. मिक्स करायचं, डीप फ्राय करायचं. 2 मिनिटात खायला द्यायचं. ठीक आहे मॅडम, तुम्हाला किती पाहिजे? 2 का? ठीक आहे, 200 रुपये. लावायचं, तळायचं. भाजीला नुसतं लावलं का फ्राय करून घ्यायचं. प्राइस कशी आहे? मॅडम नॉनव्हेज 120 ला, भाजीपाल्याचं 100 रुपयाला. दोन्ही एकत्र घेतलं 200 ला. भाजीपाला पण 120 ला. चला मिक्स केलं का डीप फ्राय करायचं. दोन्ही घेतलं 200 ला देऊन. आणि फक्त एक्झिबिशन मध्येच असतं की ऑनलाईन सेलर पण आहात? ऑनलाईन पण येते. तुम्हाला पाहिजे असेल 5 पॅकेट ऑर्डर करावं लागतात मॅडम. MRP रेटवर डायरेक्ट घरी येतात. अच्छा, मग कसं ऑनलाईन करायचं आपण? पाठीमागे नंबर असतो, एवढं पाकिटाचा पाठीमागे नंबर असतो पाकिटाच्या, त्याच्यावर कॉल करा, डायरेक्ट घरी येऊन जाते मॅडम ते. इथे नंबर दिलेला आहे 9403198789. तर ह्या नंबरवरती आपण कॉल करायचा आणि ऑनलाईन पेमेंट पहिलं करायचं. मग ते आपल्याला 5 पॅकेट मागवायचेच आहेत आणि ते आपल्याला ऑर्डर करणार, घरपोच करणार आहेत. तर खूप छान, म्हणजे इथे टेस्ट केलेलं आहे, खूप छान टेस्ट आहे. हे फोटो अशा बनेगा प्रकारे- टी शर्ट में फोटो. अशा प्रकारे टी शर्ट जे आहे ते प्रिंट, फक्त टी शर्टच प्रिंट करून मिळणार की 200 रुपए टी शर्ट के साथ प्रिंट करके. आणि साईज नुसार सब साइज सेम? 0 से XXL तक साइज. अच्छा, आणि 200 रुपये. 200 रुपए पिल्लो 400 का. अच्छा, ओके. याच्यामध्ये उशी पण मिळेल आपल्याला प्रिंट करून आणि ती आहे 400 रुपये. आणि फोटो जो आहे तो कसा मोबाईल थ्रू? हाँ मोबाइल से फोटो लेते हैं, कोई भी फोटो कोई भी साइज. ओके. हां हां हां. हे तुम्ही घेतलं का? हा जो आहे तो त्यांचा नंबर आहे. आणि ऑनलाईन सेलर आहे? हाँ ऑनलाइन भी देते हैं. हां, म्हणजे ह्या नंबरवर कल्याण में शॉप है अपना. कल्याणमध्ये आहे. ओके. आणि ह्या नंबरवरती हां, जर तुम्हाला कॉल केला तर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता आणि तुम्ही व्हॉट्सॲपवर तुम्ही फोटो पाठवू शकता आणि तसं तुम्हाला प्रिंट करून मिळणार. जर तुम्हाला पिलो हवी असेल अशा प्रकारे टी शर्टवरती, टी शर्ट जे आहे ते 200 रुपये, एक प्रिंट 200 रुपये, बरोबर ना? आणि पिलोमध्ये आपल्याला साईज ही अशी चौकोनी पिलो आहे आणि इथे हार्ट शेपमध्ये पिलो आहे. हे पिलो जे आहे ते 400 रुपयाला मिळणार आहे. इन जस्ट 2 मिनिट्स का ओनली 200 रुपीज. हे राजा व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट. सॉरी. आज आहे ना रविवार आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे. सगळे स्टॉल्स मला नाही दाखवता आले कारण स्टॉल्सच्या समोर इतकी गर्दी होती, प्रचंड गर्दी असल्यामुळे मला व्हिडिओज करता आली नाही. तर आता आपण आलेलो आहोत हे खेळण्याचा विषय, जो लहान मुलांच्या आणि मोठ्यांच्या पण आवडीचा राईड्स, ज्याच्यामध्ये आपण बसून एक 5 ते 10 मिनिटाची मज्जा करू शकतो. तर इथे आकाश पाळणे, टोरा टोरा, ब्रेक डान्स, सगळ्या प्रकारचे राईड्स आहेत. आणि हे इथे मिकी माऊस आहे, लहान मुलांचं उड्या मारायचं, फक्त उड्या मारायचे त्यांनी 60 रुपये सांगितलेले आहेत, ते पण 5 मिनिटाचे. आणि हे राईड्स जे आहेत ना ते पूर्वीपेक्षा खूप जास्त महाग झालेले आहेत. तर ठीक आहे, 5 ते 10 मिनिटाच्या मज्जेसाठी तेवढे पैसे खर्च करायलाच पाहिजे. आता आपण इथे राईड्सच्या नंतर पुढे आहे खाऊ गल्ली, जिथे खायला मिळणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आपल्याला बघूया कोणत्या प्रकारचे खाऊ आहेत. तर हे जे राईड्स आहेत ते इथे संपतात. आता जाऊया खाण्याच्या ठिकाणाकडे. हे इथे आलेलो आहोत जिथे नाही हे जे आहे ना हे तुम्हाला लहानपणाची आठवण करून देणार आहे. हां, मी तुम्हाला दाखवते काय आहे. म्हणजे आम्ही लहानपणी ना यात्रेत जायचो, तर जास्त काही तिकडे राईड्स नसायचे, आकाशपाळणा किंवा ब्रेक डान्स तेवढंच असायचं. आणि हे जे आहे ते महत्त्वाचं असायचं, तुम्हाला दिसेलच. इथे तुम्ही बघाल की कुपन, मग इथे ना हा जो खेळ आहे तो बॉल्स टाकायचे. तर इथे गाडी ठेवलेली आहे, हे इथे बॉल्स टाकायचे आणि जो लकी नंबर असेल ते आपल्याला गिफ्ट मिळणार. इथे गाडी आहे, ज्युपिटर गाडी मिळणार आहे. बापरे, नाही मिळत. आणि दुसरं म्हणजे
हे आहे रिंग टाकायचं. तुम्ही कधी ट्राय केलेलंच असेल की साबण असतात त्याच्यावरती पैसे लावलेले असतात 200, 100, 50 रुपये, 20 रुपये आणि त्याच्यावरती रिंग टाकायची. आणि पुढे तुम्हाला दाखवते हे आहे बलून्स, फुगे फोडायचे ते पण बंदुकीने. ह्याच्यामध्ये नेम मस्त मज्जा येते. अरे वा छान. आता आपण जाणार आहोत खाण्याच्या ठिकाणाकडे. काय काय वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आहेत ते आपण बघूया. इथे आहे मांडा थाळी आणि पुरण मांडा. मांडा थाळी इथे मला असं वाटतं की पुरणपोळी असेल आणि मांडा थाळी म्हणजे थाळी मांडायची. ओके, काहीतरी त्यांच्याकडला पदार्थ असेल, छान असेल तो. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आहेत आणि खूप गर्दी आहे खाण्यासाठी. पण आम्ही पण काहीतरी घेणार आहोत. चाट आहे, इथे पण लिहिलेलं आहे पुरणाचा मांडा. हे मांडा काहीतरी स्पेशल आहे आणि हे जळगावचे आहेत. जळगाव स्पेशल काहीतरी मांडा हा पदार्थ असेल. आणि इथे पोटॅटो ट्विस्टर हे पण आहे. आणि आता आपण बघणार आहोत, आम्ही काहीतरी घेतोय, बघूया. इथे मला म्हणजे तेवढं नाही आवडीने, तर मी पापड एक मिळतो, एक खिचा पापड म्हणून बोलतात, तर तो पापड आपण बघूया किती रुपयाचा आहे. तर इथे 50 रुपयाचा एक पापड असा आहे. आता तो पापड काय कसा केला जातो ते हे मला असं नको, मला व्हिडिओ करायची आहे, दुसरा बनवून दे पापड. ठीक आहे, तर आता पापड, एक मोठा पापड बघा किती मोठा पापड आहे. आणि त्याच्यामध्ये ते काय करून देणार ते आपण बघूया. पापडाचे तुकडे केले, अख्खा ठेवायचा ना. त्याच्यावरती हे असं त्यांनी कांदा, काकडी आहे की आंबा आहे, काकडी केलेली आहे, बीट आहे, कांदा, काकडी, बीट आणि शेजवान चटणी, नको शेजवान, आणि कोबी, कच्ची कोबी. त्याच्यानंतर कांदा परत टाकायला लावला मी थोडासा, आणि लिंबू पिळलेला आहे. बापरे, जाम डेंजर. म्हणजे आपण हॉटेलला गेल्यानंतर जो पापड स्टार्टर म्हणून जो पापड ऑर्डर करतो तशा प्रकारचाच पापड आहे. आणि त्याच्यावरती बारीक शेव टाकलेली आहे. हे एवढं सगळं आम्हाला भेटलेलं आहे 50 रुपयाला. आणि पुढे इथे बघा काय हे पोटॅटो ट्विस्टर आहे. खूप छान असं पदार्थ इथे दिसत आहेत. त्याच्यानंतर पिझ्झा आहे, हे पिझ्झा बेक व्हायचे आहेत. आणि हे आहे नुसतं त्यांनी टाकून ठेवलेलं आहे, आपल्याला गरम गरम करून देणार ते. त्याच्यानंतर हे आहे मंचुरियन, सुके मंचुरियन आणि ओले मंचुरियन असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. सुके मंचुरियन जे आहे ते 50 रुपये प्लेट आहे आणि ओले मंचुरियन जे आहे ते 80 रुपये प्लेट आहे. आणि कच्ची दाबेली आणि त्याच्यानंतर हे नूडल्स आहेत. आणि हे व्हाईटवाले नूडल्स कसले आहेत, आणि भात आहे. तर अशा प्रकारे खूप सारे हे चायनीज आयटम तर भरपूर आहेत आणि खूप सारे स्टॉल्स खाण्याचेच लागलेले आहेत आणि खूप गर्दी आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि नक्की तुम्ही एकदा या फेस्टिवलला भेट द्या. तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की